सिमॉन म्हणतात, स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते. आजचा तिसरा पैलू, आत्मभान. स्त्रियांच्या आयुष्याकडे पाहिलं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत तिचे निर्णय तरी दुसरेच घेतात. कधी वडील, कधी नवरा, तर कधी मुलगा किंवा सासू सासरे. या प्रवासात स्त्री स्वतःचे निर्णय घेऊ न शकल्याने ती सतत कोणावर तरी अवलंबून राहते. कायद्याची माहिती नसणे, भावनिक खच्चीकरण होणे, सारखे फसवले जाणे, अन्याय सहन करत राहणे, हेच तिच्या जगण्यात अधोरेखित. उषा मजेठिया यांच्या आत्मभान एक दीपगृह या पुस्तकात आत्मभानाचा सुंदर आराखडा दिला आहे. आत्मभानाचे झाड आणि आयुष्याचा कृती आराखडा यांच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली जाते. एकदा तिच्यातलं आत्मभानाचं झाड जागृत झालं की मग तिच्यातील शक्तीचं झाड फुलायला लागतं आणि अशा वेळी ती स्त्री स्वयंसिद्ध होते. स्वतःचे निर्णय घेणारी, स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवणारी आणि कुणीही सहज नामोहरण करू न शकणारी. स्वतःच्या आयुष्याचा आराखडा तयार करण्यासाठी आणि आत्मभान जागृतीसाठी प्रत्येक स्त्रीची सोबत करणारं पुस्तक आत्मभान एक दीपगृह नक्की वाचा.